सोलापूरच्या माळशिरसमध्ये भीषण अपघात झालाय। छोटा टेम्पो विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झालाय। देवदर्शनाहून परतताना भाविकांवर काळानं घाला घातला। चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती आहे। पंढरपूर येथील रहिवासी असलेले भाविक सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील सिद्धनाथचे दर्शनासाठी गेले होते। दर्शनानंतर परतत असताना हा सगळा अपघात झाला। अतिशय दुर्दैवी घटना आहे। 8 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडले आहेत। त्यात बहुतांशी महिला आहेत, लहान मुलं आहेत। अतिशय दुर्दैवी घटना आहे। आणि आत्ताच भाऊंनी सांगितलं की यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल। मी आधी सांगितलं की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला जाईल। दिंडोरीला ज्या वेळेला ही घटना घडली त्याच्यामध्ये ते लहान लहान 10 मुलं त्या ठिकाणी डायरेक्ट तिथं रस्त्याच्या सेंटरलाच विहीर होती, कठडे तिला नव्हतं आणि फुटभर 6 इंच असेल आणि त्यामुळे ती गाडी गेल्यामुळे तिथे सुद्धा मोठी घटना 6 महिन्यापूर्वी घडली। तिथे आम्ही जे जबाबदार आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला सदस्य मनुष्यवधाचा। तर या सगळ्या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी एक्सपोस्ट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली। राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदतही जाहीर करण्यात आली आहे। तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। वाहन शेतात पडून झालेला अपघात दुर्दैवी आहे। मृत्यू झालेल्या भाविकांना श्रद्धांजली अर्पण करतो। कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत राज्य सरकार करेल। सुदैवानं 7 जणांचे प्राण वाचवण्यात यश आलं।